coagulation, flocculation and clarification, sedimentation, filtration, disinfection, and last one is storage and then distribution. Okay, तर हे जे काय आहे हे स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक बघायचं. ओके ओके, त्याच्यातलं पहिलं ऑपरेशन आपण बघूया. ओके, इनटेक. ओके, व्हॉट एव्हर इनटेक स्ट्रक्चर हे कशासाठी प्रोव्हाइड केलेलं असतं, तर कलेक्शन ऑफ वॉटर. फॉर द कलेक्शन ऑफ वॉटर वी आर प्रोव्हाइडिंग इनटेक स्ट्रक्चर इन रिव्हर और व्हॉट एव्हर डॅम्स. ओके, आता बघा या पद्धतीने काय असतं, हे इनटेक स्ट्रक्चर तयार केलेलं असतं आणि याच्यामधून काय केलं जातं, जे काही मोठमोठे पंप याच्यामध्ये बसवलेले असतात आणि याच्याद्वारे काय केलं जातं, हे पूर्ण जे वॉटर आहे ते काय केलं जातं, लिफ्ट केलं जातं. जसं की आता तुम्ही बघू शकताय की उजनी डॅम मधून डायरेक्ट सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो. ओके, तिथे तुम्ही इंटेक स्ट्रक्चर बघू शकता. किंवा तुम्ही भीमा रिव्हर मध्ये जर वरच्या साईडला बघितलं तर तिथं पूर्ण सांगोला शहरासाठी किंवा पंढरपूर शहरासाठी जो पाणी पुरवठा होतो की तिथून जिथून पाणी पुरवठा होतो तिथं तुम्ही या प्रकारचे इंटेक स्ट्रक्चर बघू शकता. ओके, तर महत्वाचं काय की हे कशासाठी बनवलं जातं, तर वॉटर लिफ्ट करण्यासाठी. इथून आपण काय करतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी कलेक्ट करतो. ओके, नेक्स्ट आहे स्क्रीनिंग. आता हे वॉटर पहिली गोष्ट कुठे येतं की जसं की आपलं पहिली गोष्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये एंटर करतं त्यावेळेस पहिली प्रोसेस आहे, पहिलं ऑपरेशन म्हणजे काय, स्क्रीनिंग. ओके, स्क्रीनिंग इज द फर्स्ट युनिट ऑपरेशन युज्ड ॲट वॉटर ट्रीटमेंट. Screening removes objects such as leaf of trees, other floating particles to prevent damage and clogging of downstream equipment, piping and upper tunnels. Okay, तर आता बघा या प्रकारचं स्ट्रक्चर असतं की जिथं काय केलं जातं, हे बघा हे काय केलं जातं, हे वॉटर इथून असं फ्लो केलं जातं, बरोबर आहे. आणि इथं अशा प्रकारच्या स्क्रीन प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, जसं की आपण जाळी म्हणू शकतो. तर हे काय करतं काम की याच्यामध्ये जे मोठे पार्टिकल आहेत जसं की झाडाची पानं असतील किंवा जे काही फ्लोटिंग पार्टिकल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील जे की मोठ्या साईजचे असतील, हे सगळे इथं अडकून राहतात. ओके, आणि हे चांगलं वॉटर जे आहे ते पुढं फ्लो होतं आणि हे पार्टिकल परत रिमूव्ह केले जातात. ओके, तर याला पहिलं ऑपरेशनला आपण काय म्हणतो, स्क्रीनिंग. ओके, तर या प्रकारचं हे स्ट्रक्चर असतं. हे बार्स असे प्रोव्हाइड केले जातात. लक्षात येते सगळ्यांना दिसतंय हे? येस सर. येस सर. ओके, याच्या नंतरचं जे ऑपरेशन आहे ते आहे एरेशन. आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता की असं स्टेप असल्यासारखं स्ट्रक्चर असतं आणि याच्या सेंटर मधून हा जो सेंटर दिसतोय तुम्हाला, या सेंटर मधून हे पाणी बाहेर निघत असतं आणि असं हे स्टेप वरून वाहत खाली जातं. हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, एरेशन. आता हे एरेशन का केलं जातं तर बघा, एरेशन द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग द वॉटर इन intimate contact with air to increase the dissolved oxygen content in water is called aeration. Aeration brings water and air in close contact in order to remove dissolved gases such as carbon dioxide and oxidizes dissolved metals such as iron, hydrogen sulfide and volatile organic chemicals. Okay, तर आता बघा सगळ्यात महत्वाचं काय, तर हे एरेशन कशासाठी केलं जातं, तर जे काही आपलं रॉ वॉटर असतं, जसं की आपण नॅचरल वॉटर जिथून ज्या रिझर्वायर मधून किंवा जिथं रिसोर्सेस आहेत तिथून आपण लिफ्ट करतो, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली पोल्यूट झाल्यामुळं त्याच्यामधल्या ऑक्सिजनची मात्रा ही कमी झालेली असते, ऑक्सिजन लेवल ही कमी झालेली असते. मग ही ऑक्सिजन लेवल योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आपल्याला ही एरेशन प्रोसेस करायला लागते. मग याच्यामुळे काय होतं की पाण्याचा आणि एअरचा एकदम जवळून कॉन्टॅक्ट येतो आणि ऑक्सिजन जो एअर मध्ये प्रेझेंट आहे ते पाणी काय करतं, ऍब्सॉर्ब करून जातं. ओके, हे पाणी ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये
जी काय आपल्याला ऑक्सिजन लेवलची गरज भासते ते योग्य मेंटेन होते. बरोबर आहे. आता ही पहिली गोष्ट झाली. पण दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे डिझॉल्व गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी गॅसेस आहेत, ते रिमूव्ह होतात. किंवा डिझॉल्व मेटल आहेत, आयर्न असेल, हायड्रोजन सल्फाइड असेल, तर यासारखे जे डिझॉल्व मेटल सुद्धा काय होतात, रिमूव्ह होतात. तसंच ह्याच्यामध्ये घाण वास असेल तो सुद्धा रिमूव्ह होतो. आणि याच्यासाठी ही पहिली गोष्ट काय केलं जातं, एरेशन ही प्रोसेस केली जाते. ओके. ऑब्जेक्टिव्ह ऑफ एरेशन टू रिमूव्ह द डिझॉल्व गॅसेस H2S, CO2, NO2, okay, from the water. This is the first thing. Next, to increase the dissolved oxygen content in water, to remove color and odor considerably. म्हणजे जो काही कलर असेल तो एवढा काही रिमूव्ह होत नाही, पण बऱ्यापैकी थोडंफार रिमूव्ह होण्यास मदत होते. पण ओडर जी आहे, घाण वास वगैरे, तो रिमूव्ह होण्यास मदत होते. टू रिमूव्ह आयर्न अँड मॅंगनीज प्रेसिपिटेट. म्हणजे काय की याच्यातून जे काही डिझॉल्व गॅसेस आणि डिझॉल्व मेटल असतील ते पूर्ण रिमूव्ह होतात आणि ऑक्सिजन लेवल मेंटेन होते. ओके, समजलं? दिस इज सेकंड स्टेप, एरेशन. ओके, नेक्स्ट कोॲग्युलेशन. ओके, कोॲग्युलेशन ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे? बघा, कोॲग्युलेशन इज अ प्रोसेस युज्ड टू न्यूट्रलाइज चार्जेस अँड फॉर्म अ जिलेटिनियस मास to trap particles, thus forming a mass large enough to settle or be the trapped in the filter. Okay, this is a coagulation. Okay, and flocculation is a gentle stirring or agitation to encourage the particles thus formed agglomerate into masses large enough to settle, be filtered from solution. Okay, आता हे कोॲग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन ही जी प्रोसेस आहे, कोॲग्युलेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण कोॲग्युलंट ऍड करतो. म्हणजे कोॲग्युलंट हे कुठल्या टाईपचे आहेत मग? तर पहिली गोष्ट ऍलम. ओके, ऍलमला तुम्ही काय म्हणता? तुरटी. बरोबर आहे. हे काय कोॲग्युलंट आहे. किंवा ऍलम सारखे दुसरे आणखी जे कोॲग्युलंट आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. पण सगळ्यांना माहित असणार सगळ्यात महत्वाचा कुठला? ऍलम. ओके, मग हे ऍलम त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेस काय होते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऍलम त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर सगळे जे पार्टिकल आहेत ते खाली सेटल डाऊन होतात. बरोबर आहे, सगळे तळाशी जाऊन बसतात. मग ही प्रोसेस काय होते ती सगळ्यात महत्वाची. बरोबर आहे. आता तुम्ही बघितलंय, जर चार्ज दोन्ही पार्टिकल मध्ये निगेटिव्ह चार्ज असेल तर काय होणार आहे त्याच्यामध्ये? रिपल्शन होणार. आणि अपोजिट चार्ज असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन होणार. मग सेम प्रिन्सिपल इथं यूज होतं. तर काय होतं की जे काही आपले पार्टिकल आहेत, त्या पार्टिकल वरती जे आपल्याला रिमूव्ह करायचे जे पार्टिकल आहेत, डर्ट आहे, त्या पार्टिकल वरती कुठला हे असतो? चार्ज असतो, तर निगेटिव्ह. हे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होतात की हे पार्टिकल एकमेकापासून वेगळे होतात, एकमेकाला चिटकत नाही. बरोबर आहे, हे एकमेकापासून वेगळे होतात. बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण ऍलम ऍड करतो, तर ऍलम वरती कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, मग ज्यावेळेस आपण ऍलम ऍड करतो त्याच्यामध्ये, त्यावेळेस काय होतं, प्रत्येक पॉझिटिव्ह पार्टिकलच्या भोवती हे निगेटिव्ह पार्टिकल जे आहेत ते अट्रॅक्ट होतात आणि एक जिलेटिनस असा मास तयार होतो. म्हणजे काय? चिकट असं काय होतं? पार्टिकल तयार होतात. म्हणजे जे तुम्हाला सिंगल पार्टिकल दिसतात, तसे न राहता काय होतात, एक पॉझिटिव्ह आणि त्याच्या भोवती असे निगेटिव्ह, म्हणजे असे मोठे पार्टिकल तयार होतात. काय होतात? मोठे पार्टिकल तयार होतात. जे आता छोटे पार्टिकल आहेत ते सगळे एकत्र येतात आणि काय होतात? मोठे पार्टिकल तयार होतात. म्हणजे मोठं मास तयार होतं. आणि मोठा पार्टिकल तुम्हाला माहिती आहे की बाय ग्रॅव्हिटी ते आपोआप काय होतं? बॉटमला जाऊन बसतं आणि वरचं पाणी हे शुद्ध होतं. बरोबर आहे. मग हे झालं काय तुमचं? कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे काय? कोॲग्युलेशनची प्रोसेस काय? ऍडिशन ऑफ कोॲग्युलंट. मग हे फ्लॉक्युलेशन काय?
फ्लॉक्युलेशन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे की फ्लॉक्युलेशन मध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा हे जे पाणी आहे ते काय केलं जातं, स्टिअर केलं जातं. स्टिअरिंग ऍक्शन म्हणजे काय, ढवळलं जातं. का ढवळलं जातं, तर हे जे काही कोॲग्युलंट आपण ऍड केलेले आहे ते एका जागी न राहता सगळीकडे पसरावे. ओके, हे सगळीकडे पसरल्यानंतर काय होतं की हे सगळे पॉझिटिव्ह चार्ज वाले पार्टिकल सगळीकडे पसरल्यानंतर इंडिव्हिज्युअल त्या पॉझिटिव्ह चार्जच्या बाजूला सगळे निगेटिव्ह चार्ज हे अट्रॅक्ट होतात, निगेटिव्ह पार्टिकल अट्रॅक्ट होतात, ते न्यूट्रलाइज होतात. प्रोसेस, कोॲग्युलेशनची प्रोसेस नेमकी काय आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र आल्यानंतर काय होतं, न्यूट्रलाइज होतं. बरोबर आहे. आणि हे न्यूट्रलाइज झालेले जे काही मास आहे ते मास कसं होतं, असं हे असं मोठे पार्टिकल तयार होतात जे वजनाने जड असतात, आणि हे वजनाने जड असलेले सगळे पार्टिकल बॉटमला येतात. ओके, हे पार्टिकल तयार होण्याला काय म्हणतो आपण, फ्लॉक्स. ओके, क्रिएशन ऑफ फ्लॉक्स. ओके, काय म्हणतो आपण, फ्लॉक्स. हे जे पार्टिकल जमतात आणि मोठा पार्टिकल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, फ्लॉक्स. ओके, आणि हे झालं तुमचं कोॲग्युलेशन अँड फ्लॉक्युलेशन. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके, हे बघा फ्लॉक्युलेशन, हे तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. हे कोॲग्युलंट ऍड केले, कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर काय होतात की अशा प्रकारे प्रोव्हिजन असतं, आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे मोटर वगैरे लावून काय केलं जातं, हे पूर्ण स्टेअर केलं जातं म्हणजे ढवळलं जातं. आणि हे ढवळल्यामुळं काय होतं की पूर्ण हे एकमेकात मिक्स होतात, आणि हे परत सेडिमेंटेशन टँक मध्ये काय होतात, सगळे बॉटमला जाऊन बसतात. समजतंय? डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. ओके, नेक्स्ट प्रोसिजर आहे क्लॅरिफ्लॉक्युलेटर. ऍक्च्युअली क्लॅरिफ्लॉक्युलेटर काय आहे, तर जे की आपण आता बघितलं, तर इथं हे पूर्ण जे सेंटर आहे, एक मिनिट. ओके, हे जे तुम्हाला इंटेक स्ट्रक्चर दिसते, ओके, हे जे इंटेक पाईप आहे, ओके, याच्यातून हे वॉटर, हे पहिलं जे सर्कल आहे हे दोन काय असतात, मोठे सर्कल असतात. त्यातलं जे मधलं सर्कल आहे याच्यातून वॉटर आतमध्ये काय केलं जातं, एंटर केलं जातं, आणि इथं ते काय होतं, पूर्ण स्टिअर केलं जातं, आणि याच्यातून हे बाहेर पडतं. ओके, आणि याच्यामध्ये क्लॅरिफ्लॉक्युलेटर का म्हणलेलं आहे, तर आतलं जे सर्कल आहे ते फ्लॉक्युलेटरचं काम करतं, आणि जे बाहेरचं जे सर्कल आहे ते काय करतं, क्लॅरिफिकेशनचं काम करतं. म्हणजे जसं की आता हे बाहेरचं सर्कल आहे, याच्यामधून काय केलं जातं, हे सगळे जे पार्टिकल आहेत आतमध्ये स्टेअर केल्यानंतर हे सगळं पाणी बाहेर पडतं. इथून असं हे बाहेर पडणार दोन्ही बाजूला, म्हणजे सगळ्या बाजूला असं बाहेर पडतं. आणि काय होतं, हे वॉटर काय होतं, इथं हे सराउंडिंगला काय होतं, पूर्ण स्टेबल राहतं. त्यामुळे काय होतं, इथून हे पूर्ण जे काही पार्टिकल आहेत ते खाली सेटल डाऊन होतात, आणि सेटल डाऊन झालेले जे पार्टिकल आहेत, हे जे अरेंजमेंट दिसते तुम्हाला, याने काय होतात, क्लिअर केले जातात. म्हणजे हे पूर्ण स्लज जे आहे ते बाहेर काढून टाकलं जातं, आणि जे काही शुद्ध पाणी आहे ते पुढं काय केलं जातं, आउटलेट मधून बाहेर पडतं. हे तुमचं इनलेट झालं, आणि इथून हे वरचं जे शुद्ध पाणी आहे ते बाहेर पडतं, याला आउटलेट म्हणतो. आणि जे बाकीचा स्लज आहे तो याने क्लिअर केला जातो. म्हणजे क्लॅरिफ्लॉक्युलेटर मध्ये दोन प्रकारचं वर्क होतं. एक म्हणजे काय, पहिली फ्लॉक्युलेशन, आणि दुसरं क्लॅरिफिकेशन. ओके, समजलं? यस, समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके, आणि त्याच्यानंतर आता हे आपण काय केलं की जेवढे ऍलम आपण ऍड करून जे पार्टिकल होते ते आपण सेटल डाऊन केले, बाहेर काढून टाकले, तरी पण याच्यामध्ये फाईन पार्टिकल जे आहेत ते शिल्लक राहतात. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, जे फाईन पार्टिकल आहेत ते आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं असतं.
ओके, मग हे रिमूव्ह करण्यासाठी परत काय करतात की स्लो सँड फिल्टर यूज करतात. ओके, आता स्लो सँड फिल्टर मध्ये काय असतं नेमकं बघ. आता ते पूर्ण सेडिमेंटेशन टँक मधनं पुढं पाणी येतं. हा, ते कुठे येणार आहे आता स्लो सँड फिल्टर मध्ये. ओके, आता इथं काय होतं बघा. स्लो सँड फिल्टर, इथं काय असतं, एक फाईन सँड आणि एक ग्रॅव्हलचा काय असतो बेड असतो. ओके, हे जे पूर्ण दिसतंय तुम्हाला, हा पूर्ण काय स्लो सँड फिल्टर आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, पहिला लेअर जो असतो तो फाईन सँडचा, आणि त्याच्या खाली जो लेअर आहे तो कशाचा आहे, ग्रॅव्हलचा. ओके, पहिला लेअर फाईन सँड आणि हा ग्रॅव्हल. तर याच्यामधून काय केलं जातं, हे पूर्ण वॉटर पास केलं जातं. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे व्हॉइड्स आहेत त्याच्यातून वॉटर पास होताना याच्यामध्ये जे काही फाईन पार्टिकल आहेत ते सगळे ह्या फाईन सँडला चिकटून राहतात. ओके, आणि त्याच्यामधून जे काही पाणी बाहेर पडतं फाईन सँड आणि ग्रॅव्हल मधून, हे शुद्ध पाणी हे पुढे पाठवलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये जे व्हॉइड्स आहेत ते हळूहळू फिलअप होत जातात. म्हणजे सगळं काय होतात की त्याला ते पूर्ण पार्टिकल चिकटून राहतात. कारण काय, हे कसं होतं की याला पण एक प्रकारचा चार्ज असतो, आणि जे काही डर्ट आहेत, जे काही आपले पार्टिकल आहेत, घाण जे आहे त्याला पण एक चार्ज असतो. या दोघांमध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे काय होतं, या सँडला ते चिकटून राहतात. ओके, आणि हे पूर्ण जे आहे ते एक वेळ आपल्याला चेंज करायला लागतं. मग ते 24 तासात असेल किंवा 12 तासात असेल, ते त्याच्यावरती डिपेंड आहे की त्याच्यातून किती पार्टिकल आपण म्हणजे किती वॉटर फ्लो केले त्याच्यावरती. ओके, तर हे पूर्ण हे चेंज केलं म्हणजे काय होतं की त्याला रिचार्ज केल्यासारखं. म्हणजे परत ते पार्टिकल येणार, तिथं चिकटणार, ते न्यूट्रलाइज होणार. बरोबर आहे. मग हे पूर्ण वरची घाण काढून टाकल्यानंतर काय होतं की परत हे रिचार्ज होतं. ओके, मग ही प्रोसेस झाल्यानंतर जे शुद्ध पाणी आहे ते पुढं पाठवलं जातं, आणि हे जे पाणी आहे ते आपण डायरेक्ट पिण्यासाठी वापरत नाही, त्याच्या आधी पण एक प्रोसेस असते. तर त्याला आपण म्हणतो डिसइन्फेक्शन. ओके, पण एक मिनिट. ओके, आता ह्या फिल्ट्रेशन मध्ये काय काय मेकॅनिझम होतं बघा. Mechanical straining. Okay. Sand consists of small spores, therefore suspended particles which are larger in size cannot pass through sand bed. Okay. म्हणजे जे काही सस्पेंडेड पार्टिकल आहेत लार्जर साईजचे, ते काही सँड बेड मधून पुढे जात नाही, ते तिथंच अडकून राहतात. ओके, स्मॉल पार्टिकल्स ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज आयदर कॉझिंग फर्दर रिडक्शन इन पोर्स साइज, दिस इन्क्रीज द स्ट्रेनिंग ऍक्शन. ओके, म्हणजे हे काय होतात ते की तिथं जाऊन काय होतात की अडकून राहतात. ओके, मग ते हळूहळू जे पोर आहेत ते बंद व्हायला लागतात. द वॉइड्स ऍक्ट ॲज स्मॉल सेटलिंग बेसिन. ओके, म्हणजे जे वॉइड्स आहेत त्याच्यावरती तिथं पुढं काय होतं की जसं आपला सेडिमेंटेशन टँक असतो आणि तिथं पूर्ण सगळं जे पार्टिकल आहेत ते खाली बॉटमला येऊन राहतात, तसे सेडिमेंटेशनचं काम करतं. ओके, द पार्टिकल्स आर अरेस्टेड ड्यू टू जिलेटिनियस फिल्म फॉर्मेशन अँड अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स. म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हणतो, जे की जिलेटिनियस फिल्म तयार होते, चिकट द्रव असं त्याच्यावरती तयार होतं ते सँड पार्टिकल वरती. हे कशामुळे तयार होतं, तर ते पार्टिकल आणि त्या सँडच्या पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन होतं. ओके, आता बायोलॉजिकल ऍक्शन पण तिथे होते बघा. सस्पेंडेड इम्प्युरिटीज कंटेन सम पोर्शन ऑफ ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज लाईक अल्गी एक्सेट्रा अँड फॉर्मल लेअर. मग अल्गी सारखं जे आहे इम्प्युरिटीज त्याचा एक लेअर तयार होतो, and this food consumed by microorganism with chemical and biological action. मग हे जे काही अल्गी वगैरे आहे हे कोण खातं, तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते सगळं काय करतात, खाऊन टाकतात. ओके, हे जे अल्गी, त्याच्या अल्गीचा लेअर जो तयार होतो ते कोण खाऊन टाकतं, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, ही प्रोसेस होते तिथं, आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे पूर्ण अल्गी वगैरे खाऊन टाकतात, पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे फिल्ट्रेशन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किल होतात का, नाही होत. ते आपण पुढं करतो कुठं, डिसइन्फेक्शन मध्ये. ओके,
आता इलेक्ट्रोलिटिक ऍक्शन पण होते. सँड पार्टिकल्स ऑफ फिल्टर मीडिया कॅरी इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ ऑपोजिट नेचर. They therefore attract each other and are neutralized. The characteristics of water are thus changed. Washing of filter media renews the electrical charges. म्हणजे ज्या वेळेस आपण तो फिल्टर वॉश करतो, जो फिल्टर बेड आहे आपला, जो सँड फिल्टर आणि ग्रॅव्हल आहे, तो ज्या वेळेस वॉश करतो म्हणजे काय करतो, त्याला रिचार्ज करतो, इलेक्ट्रिकल चार्ज प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं. तर ही ऍक्शन कुठं होते? फिल्ट्रेशनच्या वेळेस. पण सगळ्यात महत्वाचं काय, ज्या वेळेस बायोलॉजिकल ऍक्शन होते, जे अल्गी वगैरे आहे ते तिथं अडकून राहतं आणि त्याचा एक लेअर तयार होतो. मग हा लेअर कोण काढून टाकतं? हे मायक्रो ऑर्गॅनिझम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात त्या वॉटरमध्ये, हे सगळं ते अल्गी वगैरे खाऊन टाकतात. पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, ते अजून किल झालेले नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? डिसइन्फेक्शन प्रोसेस करतो. डिसइन्फेक्शन मध्ये काय करतो आपण? क्लोरीन त्याच्यामध्ये ऍड करतो. मग क्लोरीन ऍड केल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, जर्म्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, हे सगळं काय होतं? किल करून टाकतात. बरोबर आहे. मग हे किल झाल्यानंतर मग आपण वॉटर यूज साठी घेतो. बरोबर आहे. मग हे क्लोरीनचं जे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला एक्झॅक्ट ठरवायला लागतं. जर जास्त प्रमाण झालं ते सुद्धा ह्युमन बॉडीवरती अफेक्ट करतं. ओके, म्हणजे हे क्लोरीन जे आहे ते एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, जेणेकरून ते पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस हे सगळे निघून जातील, रिमूव्ह होतील. ओके, द गोल ऑफ डिसइन्फेक्शन ऑफ public water supply is the elimination of the pathogens that are responsible for waterborne diseases. म्हणजे वॉटर पासून जेवढे काही डिसीज होतात ते पूर्ण काढून टाकण्यासाठी आपण काय करतो? डिसइन्फेक्शन प्रोसेस करतो. द ट्रान्समिशन ऑफ डिसीज सच एज टायफॉइड अँड पॅराटायफॉइड, फीवर्स, कॉलरा, सॅल्मोनिस control with treatment that sustainably reduce the total number of viable microorganism in the water. ओके, म्हणजे काय तर याच्यामध्ये जी काही प्रोसेस होते, हे फक्त महत्वाचं काय की याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया, व्हायरसेस जे असतात आणि जे आपण वॉटर पासून आपल्याला जे काही डिसीज होतात, टायफॉइड, कॉलरा वगैरे, हे होऊ नये याच्यासाठी आपण हे डिसइन्फेक्शनची प्रोसेस करतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करतो आपण? क्लोरीन ऍड करतो. ओके, क्लोरीन सुद्धा कसं एक स्मॉल अमाऊंट मध्ये ऍड करतो. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, परत एकदा आपण याचा ओव्हरव्ह्यू बघूया. ओके, पहिली गोष्ट काय होणार आहे? ऑपरेशन, पहिलं ऑपरेशन स्क्रीनिंग. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं? जे काही झाडाची पानं असतील किंवा जे फ्लोटिंग पदार्थ आहेत ते पूर्ण सगळे रिमूव्ह केले जातात. बरोबर आहे. दुसरी ऍक्शन काय होणार आहे? एरेशन. एरेशन मुळे काय केलं जातं किंवा काय होतं? काय होतं? जे काही डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते योग्य राहतं. डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालेलं असेल तर ते योग्य प्रमाण ठेवण्यासाठी आपण एरेशन प्रोसेस करतो. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काय, त्याच्यामध्ये डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड असेल किंवा डिझॉल्व मेटल असतील, आयर्न असेल, यासारखे जे विषारी पदार्थ आहेत ते पूर्ण काढून टाकण्यासाठी आपण एरेशन करतो. आता कोॲग्युलेशन काय प्रोसेस आहे? कोॲग्युलेशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण कोॲग्युलंट ऍड करतो. कोॲग्युलंट कुठले? तर ऍलम सारखे. ओके, तर ऍलम सारखे कोॲग्युलंट आपण याच्यामध्ये ऍड करतो. ऍलम वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्या सस्पेंडेड पार्टिकल्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण ऍलम ऍड करतो त्याच्यानंतर फ्लॉक्युलेशन करतो, म्हणजे ते पूर्ण ढवळतो. आणि त्या ढवळल्यानंतर फ्लॉक फॉर्मेशन होतं. फ्लॉक फॉर्मेशन म्हणजे काय, ते जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत त्याच्या भोवती सगळे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल येऊन चिकटतात आणि त्यामुळं एक मोठं मास तयार होतं की जे वजनानं जड असल्यामुळं बॉटमला जाऊन सेटल होतं. हे कुठं सेटल होतं तर ह्या सेडिमेंटेशन टँक मध्ये. ओके, फ्लॉक्युलेशन केल्यानंतर हे फ्लॉक्युलेशन अँड क्लॅरिफिकेशन
जे फ्लॉक्युलेशन आणि क्लॅरिफिकेशन कुठल्या ह्याच्यात तुम्हाला दाखवलं होतं ही डायग्राम. फ्लॉक्युलेटर. ओके, याच्यामध्ये 2 ऑपरेशन होतात. एक इनर सर्कल मध्ये काय होणार, फ्लॉक्युलेशन, आणि आउटर सर्कल मध्ये क्लॅरिफिकेशन. ओके, आणि हे सगळं पूर्ण पुढे आल्यानंतर काय होतं, या सेडिमेंटेशन टँक मध्ये सेटल डाऊन होतं. आणि हा पूर्ण स्लज हा काढून टाकला जातो. आणि नेक्स्ट काय आहे, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये काय होतं, तर ते पूर्ण जे त्याच्यामध्ये फाईन पार्टिकल आहेत ते पूर्ण रिमूव्ह होतात. त्याच्यावरती अल्गीचा लेअर तयार झाला असेल तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम खाऊन टाकतात. आणि त्याच्यामध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे तो सँड पार्टिकल आणि जे काही आपले सस्पेंडेड पार्टिकल आहेत त्याच्यामध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे ते एकमेकाला अट्रॅक्ट होतात आणि बाकीचं शुद्ध पाणी पुढे जातं आणि हे पूर्ण बाकीचे जे डर्ट मटेरियल आहे ते पूर्ण निघून जातं. ओके, आणि याच्या पुढे काय केलं जातं, तर बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, व्हायरस असतील, हे डिसइन्फेक्शन प्रोसेसमुळे निघून जातात. कारण डिसइन्फेक्शन साठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये क्लोरीन ऍड करतो. ओके, आणि परत हे पाणी पुढं कुठं पाठवलं जातं, स्टोरेज टँकला, जे की इलेव्हेटेड स्टोरेज टँक असतं. ओके, आणि ह्या स्टोरेज टँकद्वारे सगळीकडे आपण काय करतो, हे डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, जसं की वॉटर सप्लाय सिस्टीम असेल त्या पद्धतीने आपण सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतो. समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके, हे सगळं लिहून घेतलंय तुम्ही? No. नो सर. ओके, लिहून घेतला नाही. ही डायग्राम काढली, फ्लो डायग्राम. No, sir. येस सर. येस सर. ओके, किती वाजले? व्हॉट इज टाइम? ऑलमोस्ट अवर लेक्चर इज ओव्हर. ओके, ठीक आहे. जेवढं, येस, ती माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली तर मी ती मीटिंग करू शकतो का? येस, माझी अटेंडन्स तेवढी लावा 54. ओके. इफ तुमच्या जवळ चार्जर वगैरे अवेलेबल असेल तर तुम्ही चार्ज करू शकता. पण जर तुमचं क्रिटिकल सिच्युएशन असेल तर यू कॅन. सर आज ती आमच्याकडं बुधवार असल्यामुळे लाईट असू द्या, ठीक आहे, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आय विल मार्क युअर अटेंडन्स. रोल नंबर 54. डोंट वरी. ओके, तुम्ही जर ही फ्लो डायग्राम काढलेली असेल